युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा असतानाच आता युद्धाचा थेट परिणाम शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेती उपयोगी साहित्यावर झालाय। यामध्ये 25 ते 30% वाढ झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आलाय। अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। याच युद्धाचा परिणाम आता शेतकऱ्यांना लागणाऱ्या पीयूसी पाईप, ठिबक सिंचन, कॉपर केबल, मोटर पंप, स्प्रिंकलर पाईप, प्लास्टिक वस्तू, शेती उपयोगी कृषी साहित्यावर झाला असून 30 ते 35% भाव वाढ झाली आहे। बाहेर देशातून येणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने याचाच परिणाम भाववाढीवर झाला आहे। मोठ्या प्रमाणात झालेल्या भाववाढीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला। तर बांधकामासाठी लागणाऱ्या गजावरही मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे। म्हटलं तर साधारण जसं आता PVC पाईपमध्ये जर पाहतो म्हटलं तर PVC पाईपमध्ये साधारण 40% रेट वाढ झालेली आहे। म्हणजे जो पाईप पहिले 2.5 इंची पाईप पहिले 430-35 रुपयाचा पाईप होता, तर आता तो झालेला आहे साधारण 640-50 रुपये खरेदी रेट झालेली आहे। तसं स्प्रिंकलर सेटमध्ये जर पाहतो म्हटलं तर स्प्रिंकलर सेट पहिले आम्ही 33,000ला विक्री करायचो, आज त्याची किंमत झालेली आहे जवळपास 41,000 रुपये खरेदी रेट झालेली आहे। हे सगळे परिणाम म्हणजे जे युद्धजन्य परिस्थिती आलेली आहे तिथून या सगळ्या हे सगळं प्रोडक्ट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल लागते हे टोटली आपल्याला परदेशामधनं आयात करावं लागते। त्याच्यामुळे हे सगळ्यांचे रेट वाढ झालेली आहे। वायर केबल वगैरे केबलमध्ये साधारण जो पहिले 90 रुपये मीटर होता, आज तो साधारण 160-70 रुपये मीटर झालेला आहे। 4mm चा केबल, कॉपर केबल मोटर पंपासाठी लागणारे